झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मुंबईच्या वेशीवर पाऊस येऊन पोहोचला तरी नाले सफाई सुरूच आहे। शिवसेना भाजपचे मुख्य सचिवांनीही या नाले सफाईचा आढावा घेतला, तरीही नाले सफाईची कामे 50%च पुरी झाली आहेत। त्यामुळे नेत्यांची नाले सफाईची पर्यटन यात्रा सुरू असल्याचं दिसतंय। येत्या 10-12 दिवसात पाऊस मुंबईत दाखल होईल, पण मुंबईतली नाले सफाई मात्र अजून पूर्ण झालेली नाही। पालिका आणि एमएमआरडीएच्या या नाले सफाईचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकताच मिठी नदीचा दौरा केला। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाले सफाईचा दौरा झाला। यावेळी नाले सफाईच्या कामांबद्दल एकट्या महापालिकेला जबाबदार धरू नका असं त्यांनी निक्षून सांगितलंय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाले सफाईचा आढावा घेतला आणि थेट एमएमआरडीएच्या कंत्राटदारांनी गाळ घोटाळा केल्याचा आरोप केला। या संस्थांनी पुन्हा एकदा सांगतो, ज्या सर्व संस्था एमएमआरडी असेल, पीडब्ल्यूडी असेल, आणखी कोणी असतील ज्या मुंबईवरती अधिकार गाजवायचा प्रयत्न करतात त्यांनी आपली कर्तव्य सुद्धा बजावायला पाहिजे। एमएमआरडीने गाळ काढला असं दाखवलं, रेकॉर्डमध्ये त्याचं पेमेंट केलं आणि आज मी जे उभा आहे ज्या गाळवर, तो गाळ गेल्या वर्षी काढलेला गाळ आहे। पुन्हा एमएमआरडीए आणि महापालिका जो काय मिठी नदीचा गाळ घोटाळा, पुन्हा एक नवीन घोटाळा होणार आहे। सगळ्या नेताजींचे हे दौरे सुरू असले तरी नाले सफाई अपूर्ण अवस्थेतच आहे। त्यामुळे नेताजींचा नाले सफाई दौरा म्हणजे नाले सफाईची पर्यटन यात्रा ठरली आहे। मुंबईतली नाले सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे मुंबई महापालिका आणि एमएमआरडीने ही नाले सफाईची डेडलाईन आता 31 मे नंतर 7 जून पर्यंत वाढवली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।